जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, कसे आहेत सर्वजण. आशा करतो सगळेजण मजेत असणारच. पावसाळा चालू आहे. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पावसाळ्याचे दिवस असतात. हा एक मोबाईल घेतला मित्रांनो. हा मोबाईल घेतला एक, आणि हा एक लॅपटॉप घेतला. एक मोबाईल घेतला आपण आणि एक लॅपटॉप घेतला. तर तुम्ही म्हणाल लॅपटॉप घेतला मोबाईल घेतला हे आम्हाला का सांगतोय. ते व्हिडिओच्या पुढे मी सांगणारच आहे कशासाठी घेतला मोबाईल लॅपटॉप. तर स्टॉक मार्केट, मला स्टॉक मार्केट करायचं होतं. त्यासाठी बघितले सोशल मीडियावरती, बऱ्याच ठिकाणी बघितले, यूट्यूबला व्हिडिओ बघितले, इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितले, फेसबुकला व्हिडिओ बघितले की तुमचा 4 स्क्रीनचा सेटअप पाहिजे, 3 स्क्रीनचा सेटअप पाहिजे, 12 स्क्रीनचा सेटअप पाहिजे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांचं, बऱ्याच क्रिएटर लोकांचं ऐकलं. म्हणजे मी खुळा होतो, मी वेडा होतो की असल्या चुत्या लोकांचं मी ऐकलं की 3 स्क्रीनचा सेटअप पाहिजे, 4 स्क्रीनचा सेटअप पाहिजे. त्यासाठी हा एक मोबाईल घेतला आणि हा एक लॅपटॉप घेतला. आता तुम्हाला समजलं मोबाईल मोबाईल आणि लॅपटॉप कशासाठी घेतला ते. आता सेकंड थिंग, दुसरं रिझन. आता स्टॉक मार्केट मित्रांनो, हे मी म्हणत नाही की खूपच अशी वाईट गोष्ट आहे. स्टॉक मार्केट ही चांगल्याच्यासाठी चांगलंच आहे. म्हणजे तुम्ही जर एक टेक्निकल नॉलेज घेऊन हे घेऊन जर केलं तर ते आहे व्यवस्थित. म्हणजे कसं, एक लॉंग टर्मच्या जर उद्देशाने जर बघितलं, स्टॉक मार्केट हे खूप बेस्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. आता बँकेमध्ये आपल्याला व्याजदर किती भेटतो? 7%, 8%, 7.5%, 8.5%, असं व्याजदर आपल्याला बँक देते. फिक्स डिपॉझिट ते पण असतं तुमचं 5 वर्ष, 8 वर्ष, 9 वर्ष. आता सुरुवातीला एका एका 1 वर्षाचं होतं, पण नंतर काहीतरी रूल रेग्युलेशन चेंज झाले, त्यानंतर इन्व्हेस्टमेंटचा पूर्ण प्लॅन, पूर्ण बेसच पूर्ण बदलून गेला. आता डायरेक्ट तुम्हाला दामदुप्पट आता 8 वर्ष 9 वर्ष केलेलं आहे. ठीक आहे. मी सुद्धा असं बघितलं, जसं आता तुम्ही बघताय तसं. कोण महाशहाणा म्हणतो 1 रुपयाचा हा घ्या, 2 रुपयाचा हा घ्या, 2 महिन्याने असं होईल, 3 महिन्याने हा 50 रुपयावर जाईल, 100 रुपयावर जाईल. अशा चुत्या लोकांचं मी सुद्धा भरपूर ऐकलं. म्हणजे लॉंग टर्मची माझी इन्व्हेस्टमेंट आहे, बऱ्यापैकी माझी इन्व्हेस्टमेंट आहे. मग अशा लोकांचं ऐकलं आणि घेतला, हा एक मोबाईल घेतला, लॅपटॉप घेतला. म्हटलं ह्याच्यावरती करूया. आता एवढी मोठी जर लोक सांगतात, एवढे त्यांचे फॉलोअर्स आहेत, यांचे त्यांचे व्ह्युअर्स आहेत, एवढे मोठे, म्हणजे एवढं मोठं क्रिएटर जर मला जरा सांगतोय. पण हे हरामखोर लोक काय करतात, स्वतःच कधी पण एखादा ट्रेड घेऊन वगैरे कधी तुम्हाला ऑनलाईन दाखवणार नाही. हा बोटावरती मोजण्यासारखे एक दोघे जण असतील. पण जो म्हणतो ना की मी तुम्हाला 1 रुपयाला घ्यायला सांगितलं होतं, हा बघा 2 महिन्याचं टार्गेट आहे, काय नाही मित्रांनो. हे निव्वळ लोक फेकाफेकी करतात, आपल्याला नको नको ज्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये भरतात. तुम्हाला जर खरोखरच मार्केट जर करायचं असेल, बेसिकली त्यातलं नॉलेज घ्या, शिका. मी सुद्धा यांचं ऐकून ऐकून म्हणजे सतत माझ्या माइंडवरती तो परिणाम होत गेला. किंवा मार्केट खरंच जर एवढं पोटेन्शियल जर त्या मार्केटमध्ये जर असेल, तर मग मैदानात उतरायला काय हरकत आहे. हर्षद मेहताची एक स्टोरी तुम्ही ऐकली असेल, स्कॅम 1990, एक मूवी आली होती बघा, स्कॅम 1992, हर्षद मेहताची. म्हणजे ती, तो माणूस एवढा पण खूप वाईट नव्हता. मार्केट काय असतं, मार्केटमध्ये किती पैसा, एक समुद्र आहे, हे त्याने लोकांना म्हणजे हे दाखवून दिलं होतं हर्षद मेहताने. म्हणजे तो खूपच असं वाईट नव्हता. तो ऍक्च्युली त्यानं म्हणजे मार्केटची ओळख या दुनियेला, या जगाला त्याने करून दिली होती. आता आपल्या आधी अदर कंट्रीमध्ये सुद्धा बरेच फ्रॉड झाले होते ना. पण त्यांनी थोडेच फ्रॉड वगैरे की त्याने काही केलं नव्हतं. म्हणजे माझं एक थिंक की हर्षद मेहता खरंच हा माणूस वाईट नव्हता. त्यानं म्हणजे कसं मार्केटची ओळख त्यांना करून दिली होती. फक्त तो काय करायचा, बँकेतून पैसे उचलून तो काय करायचा, त्याच्यावरती काय जे व्याज जे भेटेल त्याच्यावरती तो थोडंसं इन्कम जनरेट करायचा. पण आता माहित आहे, ज्याचं चांगलं होतं त्याचं कुणाला बघवत नाही, त्याच्यासोबत सुद्धा तेच झालं. आता हे झालं हर्षद मेहताची गोष्ट. आता आपण तुमच्या आणि माझ्याबद्दल आपण बोलूया. एवढ्या एवढ्या महागड्या वस्तू वगैरे आपण घेतो, सेटअप करूया, हे करूया, ते करूया, घंटा त्याने काय फरक पडत नाही. तुम्हाला जर मार्केटमध्ये जर खरोखर उतरायचं असेल, पैसा कमवायचा असेल, लॉंग टर्मसाठी थोडेसे काय तर स्टॉक घेऊन ठेवा. मुलं तुमचे लहान लहान आहेत. ठीक आहे. आता कोण पहिलीला जातोय, कोण दुसरीला जातोय, कोण 5वीला आहे. थोडेसे घेऊन टाका, एक 10,000, 20,000, 30,000चे स्टॉक असे घेऊन ठेवा. कंपनीचं बघा, फंडामेंटल चेक करा, त्यांचं इयरली 6 मंथ प्रॉफिट वगैरे बघा कसं काय आहे. ते थोडं स्टडी करून लॉंग टर्मसाठी घेऊन टाका.
पण हराम करू असले जे सांगतात ना तुम्हाला सोशल मीडियावरती, हे असे जे सांगतात हे चुत्या लोकांच्या अजिबात नादी लागू नका तुम्ही. कारण ह्यांच्या जर नादी लागलो तर 100% आपलं नुकसान होणार. हे लोक काय म्हणतात, हा मी तुम्हाला एवढं घ्यायला सांगितलं होतं, हा बघा एवढ्याला गेला तेवढ्याला गेला, पण एक्झॅक्ट त्याचा करेक्ट पॉईंट आपल्याला ते कधी दाखवत नाही. फक्त काहीतरी एक मोठं हेडिंग पोस्टर लावायचं आपल्या स्क्रीनवरती, काहीतरी एखादा फोटो काढायचा. आजकाल कुणी काय करते मी सुद्धा करू शकतो. मी सुद्धा असं करून लोकांना मग मूर्ख बनवू शकतो. मूर्ख आपण बनवायला किती वेळ लागणार आहे त्याला? त्यासाठी कसं थोडं बारकाईने विचार करा. म्युच्युअल फंड सुद्धा बेस्ट आहे. त्याच्यामध्ये जर आपण SIP केली, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, तो सुद्धा बेस्ट आहे. आता मला सुद्धा 2 छोटी छोटी मुलं आहेत, 2 मुलं आहेत मला सुद्धा. त्यांच्यासाठी मी थोडीशी बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. म्हणजे कसं, उद्या त्यांचं काही शिक्षण झालं, मुलीचं काय एखादं लग्न झालं, काय झालं, थोडेसे आपले घेऊन ठेवले. ज्या ज्यावेळी मार्केट पडेल त्यावेळी थोडीशी बाईंग करून ठेवायचं. मार्केटमध्ये काय बाईंग सेलिंग आहे, पण या मूर्ख लोकांच्या नादी लागून तुम्ही ट्रेडिंग बिडिंग करायचे काय नादी लागू नका. हे आहे तेवढी सुद्धा इन्व्हेस्टमेंट ते पूर्ण आपली डबऱ्यात घालायला बघतात. ट्रेडिंग करा म्हणतात, हा एवढ्या पॉईंटला जाईल, तो तेवढ्या पॉईंटला येईल, एवढ्या पॉईंटला खाली गेला, एवढ्या पॉईंटला वर झाला. घंटा त्यांना सुद्धा त्यातलं काय माहिती नसतं. इकडचं तिकडचं काहीतरी हे करतात आणि पूर्ण आपल्या पुढे बरळतात. ठीक आहे. ह्यांच्या जे नादी जर लागून, जर तुमच्या लॉंग टर्मचं जर तुमचं विजन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही उतरा. ट्रेडिंगच्या वगैरे काय नादी लागू नका. सेटअप बिटअप काय म्हणतात ना, काही त्याची गरज नाही. एक साधा जरी 10-15 हजार रुपयाचा जरी मोबाईल जरी तुमच्याकडे असेल ना, तो सुद्धा तुम्हाला बेस्ट म्हणजे अर्निंग करून देतो. जसं आपलं हे ग्रोचं ऍप्लिकेशन झालं, एंजल वन झालं, बेस्ट ॲप आहे ते. झिरोदा झाला. आता मी स्वतः पर्सनली मी यूज करतो, ग्रो यूज करतो. आता झाले 4-5 वर्ष झाले. ॲप वापरायला सुद्धा एकदम मस्त आहे. मस्त पण आहे आणि इझी आहे तो एकदम, असं म्हणजे जास्त का असं किचकट नाही आहे. ठीक आहे. उगेच म्हणतात 5 रुपयाचा होता, मी 10 रुपयाला गेला, 100ला गेला. काही कुठे काय जात नाहीये. ज्या वेळी कुठली एखादी कंपनी कुठली प्रॉफिट करते, काय करते, त्याच वेळी तुमचा स्टॉक वरती जाणार. एवढं एक कॉमन सेन्स त्याच्यामध्ये आहे. बाकीचं ह्या लोकांच्या हातून मात्र लोकांच्या काय नादी लागत बसणार. अतिशय म्हणजे पूर्ण मार्केट एवढं म्हणजे भारी आहे आपलं. NSE झाला, BSE झाला, अतिशय म्हणजे त्याला पूर्ण एक बाजार बनवून ठेवला आहे लोकांनी. मी डायरेक्टली काय त्यांचं नाव घेत नाही. मला बोलण्याचा अधिकार आहे, मी बोलणार. ठीक आहे. आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. व्यक्ती स्वातंत्र्य संविधानानं आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. माझं पण काय नुकसान होणार, तुमचं पण काय नुकसान होणार, एवढंच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे करायचं. उगीच मी काहीतरी त्या लोकांच्या नादी लागलो, एवढ्या महागड्या वस्तू वगैरे काय घेऊन बसलो. प्रॉफिट काय त्याच्यामध्ये? 0 प्रॉफिट आहे. ट्रेडिंग मी सुद्धा केलं. यांचं ऐकलं की हा एवढ्याला कुठं घेतला होता, ऑप्शन मध्ये, इंट्राडे मध्ये, फ्युचर मध्ये. ठीक आहे. अतिशय म्हणजे अतिशय रिस्की गोष्टी आहेत. स्वतः सेबी आपल्याला सांगते, स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, म्हणजे आपले गव्हर्नमेंट सर्व्हिस कंपनी आहे, ज्या पूर्ण मार्केटवरती याचं लक्ष असतं सेबीचं. 10 लोकांच्या मध्ये 9 लोक ट्रेडिंग मध्ये लॉस आहेत. फक्त 1 किंवा 2% लोक ह्याच्यामध्ये चांगलं अर्निंग करतात. त्यांनी सुद्धा कितीतरी वर्ष याच्यामध्ये घालवलेले असतात. कशामध्ये? मार्केटमध्ये. कॅन्डलस्टिक पॅटर्न, हे ते बऱ्याच काय काय बाराबंगडे आहे. एवढं करायला ना तुम्हाला वेळ आहे ना मला वेळ आहे. त्यासाठी कसं आहे, आपल्या मुलांच्यासाठी थोडी 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 गुंतवणूक त्यात करत राहा. ट्रेडिंगच्या वगैरे काही नादी लागू नका. आणि मेन म्हणजे या मूर्ख लोकांच्या तर अजिबात नादी लागू नका. त्या लोकांचं जरी मला तुम्ही डायरेक्टली नाव नाही घेणार, कारण कसं आहे, तो त्याचं पोट पाण्यासाठी करतोय, तुम्ही तुमच्या पोटा पाण्यासाठी करताय, मी माझ्या पोटा पाण्यासाठी करतोय. प्रत्येकाला पोट आहे, घर आहे, कुटुंब आहे, मुलं आहेत, बाळ आहेत, जो तो त्याच्यासाठी करतो. पण कसं आहे, एखाद्याचं नुकसान करून जर तुम्ही आपलं स्वतःचं घर चालवत असाल तर आज ना उद्या तुमचं पण प्रचंड नुकसान होणार, हे विधिलिखित आहे. काळ्या दगडावरची रेग आहे. तुम्ही जर लोकांचं जर नुकसान जर केलं, तुमचं डबल का तुमचं 10 पटीने हे तुमचं नुकसान होणार आहे. हे क्रिएटर लोकांना काय समजत नाहीये. उगीच काहीतरी कुठलं तरी नॉलेज आणतात, काहीतरी इकडचं तिकडचं. आता आजकाल कसं संगणकाचं युग असल्यामुळे, AI जनरेशन असल्यामुळे कुठं काही होतं. कुठले कॅन्डलस्टिक कुठे काय काय करतात, ग्रेन रीड हे ते करून काहीतरी पूर्णपणे बरळतात. आपण आहे मिडल क्लास माणसं. ठीक आहे. सगळ्या त्या मार्केटमध्ये मरण होतं रिटेलर लोकांचं. जसं तुम्ही तसं मी. याच्यामध्ये जे मोठे मोठे जे असतात ना, बडे बडे जे गॅम्बलर म्हणतो आपण, बडे कॅपिटलवाले, म्हणजे मार्केटचे जे मास्टर असतात, महारथी असतात, त्यांच्यासाठी हा चुटकीचा खेळ आहे. तुमचा गेम कसा अल्टीपल्टी करतील नाही त्यांना बरोबर माहिती असते. मी सुद्धा मित्रांनो ट्रेडिंग करत होतो. कधी 50,000पासून केली, कधी 1,00,000पासून केली. मला वाटायचं स्टॉक आता पूर्ण म्हणजे मी फक्त सेलिंग करतो, बाईंग वगैरे काय करत नाही.
सेलिंग करायला लागलो तर आता मला वाटतंय ह्या चुत्या लोकांचं ऐकून मी सुद्धा थोडस म्हणजे उतरलो होतो मैदानामध्ये. कॅन्डल स्टिक पॅटर्न मला बघा म्हटलं बाबा ठीक आहे चला एवढा यूज सांगतो तर म्हटलं हे खरंच असेल. आता मला वाटते की बाबा 2 कॅन्डल रेड बनले तर तिसरी कॅन्डल सुद्धा बनू शकते, कारण बायर सेलर ह्याच्यामध्ये आपण बघतो ना, जर सेलर जर जास्त असतील, बायर कमी असेल तर स्टॉक तुमचा खाली जाणार आहे. तर सेलर कमी असेल, बायर जास्त, स्टॉक तुमचा वरती जाणार आहे. या दोन गोष्टीवरतीच बाईंग सेलिंग करतो. खाली जाणारे म्हणून ज्यावेळी आपण स्टॉक बाय करतो त्यावेळी तो झटक्यात त्याच्या मायला वरती जातो. आणि ज्यावेळी वाटतं वरती जाणार आहे त्यावेळी जर बाय केला तर तुझ्या मायला तो खाली येतो. म्हणजे करायचं काय? या पूर्ण मार्केटमध्ये ऑपरेटर भरलेले आहेत. ऑपरेटर लोकांचं खूप मोठं जाळं आहे. ठीक आहे. कंपन्या थोड्या चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या कंपनी बघा, त्यांचा बिझनेस खरोखरच आउटस्टँडिंग त्यांचा बिझनेस आहे. काय म्हणतो मी? आउटस्टँडिंग, माइंड ब्लोईंग त्यांचा बिझनेस आहे. असं वाटते की ह्यो अजून तरक्की करणारच आहे, अजून ही कंपनी वरती जाणार आहे. अशा कंपनीमध्ये गुंतवणूक करून ठेवा. काय पैसे जर तुम्हाला नसेल हे जर काय लफड्यात जर पडायचं, सरळ सरळ आपल्या बँकेमध्ये ठेवून टाका. मुलाच्या नावाने किंवा मुलीच्या नावाने, मुलाबाळाच्या नावाने एफडी करून टाका. मस्त आपल्या बिंदास आयुष्य जगा. कुठेतरी एखादी छोटी मोठी नोकरी, छोटा मोठा बिझनेस. आणि फालतू लोकांच्या नादी लागून काहीतरी वेड्यासारखं करत बसाल, सेटअप काहीतरी माझ्यासारखं जसं मी केलं तसं करत बसाल, तसं काय तुमचं होत नाही. सेटअप बिटअप ह्या लोकांची काय घेणार नाही. उगीच आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी, हे करण्यासाठी या लोकांचं फक्त एक नाटक आहे. ह्याच्यामध्ये इन्कम तर तुम्हाला काय भेटणार नाही, पण लॉस भरपूर भेटेल. ह्या लोकांचं ऐकून जर तुम्ही जर करायला लागला तर तुमचा लॉस भरपूर भेटणार तुम्हाला. तुम्ही जेवढी पण तुमच्या जिंदगीची जी कमाई कमवलीत ना तुम्ही, 2 दिवस सुद्धा लागणार नाही तुम्हाला ते सगळे कमाई घालवायला. असे मार्केटचा खेळ आहे. आता जे खतरनाक आहे मित्रांनो मार्केट, राजाचा रंग आणि रंगचा राजा हे बनवू शकतो. पोटेन्शियल त्याच्यामध्ये आहे, नाही असं नाही. पण कसं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर झाला पाहिजे. म्हणजे मी स्वतः मास्टर आहे असं नाहीये. मी सुद्धा हेच बघितलं सोशल मीडियावरचे लोकांचं नाटक आणि काहीतरी वेड्यासारखं करत बसलो. बरं ते परमेश्वरानं मला थोडीशी अक्कल लवकर दिली म्हणून मी थोडंसं ते आता बंद केलं. आता मस्तपैकी आपलं चाललंय व्यवस्थित सर्व काही. आपलं काय नोकरी, आपलं काय ते असेल ते, थोडीशी इन्व्हेस्टमेंट आहे, म्युच्युअल फंड आहे, थोडे स्टॉक वगैरे घेऊन ठेवले. काय आता टेन्शन नाही. त्या लोकांचं जरी मला जरी स्क्रीनवरती जरी दिसले तरी ना मला तोंडाला शिव्या येतात त्या लोकांना जर बघितलं तर. असं का करता तुम्ही कारण नसताना? हम्म? काहीतरी फालतू इकडचं तिकडचं म्हणतो, 1 रुपयाला घ्या. हे लोक काय करतात, हे एकमेकांचं कनेक्शन असतं यांचं. हा थोडासा मोठा झाला की छोट्या त्याला मिळतो, काहीतरी एखादं पॉडकास्ट घेतात, तासा दीड तासाचं काहीतरी बरळ बरळ बरळतात. नाही म्हणतात तुमचा लॉस एवढा झालाच पाहिजे. तुमचा लॉस झाल्याशिवाय, तुमचं हे झाल्याशिवाय तुम्हाला प्रॉफिट होणार नाही. अरे तू काय ब्रह्मदेव आहेस का? तुला कसं माहिती याचा लॉस झाल्यानंतर नेक्स्ट टाइम प्रॉफिटच होणार आहे? त्याने कुठून कुठून तो पैसा कमवलेला असं काही काय आयडिया त्या लोकांना काही नसते. ती लोक फक्त आपल्या तिजोऱ्या भरायचं काम करत असतात. ठीक आहे, लोकांचं नुकसान करून. पण त्याचं 10 पटीने नुकसान होणार हे मात्र विधिलिखित आहे, होणारच काळात वेळी. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच. कोणाच्या ते बाहेरचं असं काही मायाजाल बघून हे असं सेटअप बिटअप माझ्यासारखं करत बसू नका. कुठला तरी एखादा चांगला एखादा ऍप्लिकेशन शोधा, तुम्हाला जो आवडेल तो. आता मी जे 3 सांगितले, जिरोदा, एंजल वन, ठीक आहे, ग्रो ग्रो तर मला सगळ्यात बेस्ट वाटतो. बेस्ट वाटतो मला तो, कारण मी स्वतः यूज करतोय. 5-6 वर्ष झाले. थोडी बहुत आपली इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करून ठेवा. एक 5 वर्ष 10 वर्षासाठी SIP चालू करा. 500 रुपयापासून, 1000 रुपयापासून, जसं जसं तुम्हाला शक्य होईल तसं तसं तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करत चला. बँक तुम्हाला किती देते? वर्षाला 8-8.5% देते. इथे तुम्हाला 15-16% भेटतात. पण म्युच्युअल फंड पण असे घ्या की चांगले घ्या. असं नाही की वर्षभर गुंतवणूक केली त्याच्या मायला तर दुसऱ्या वर्षी तो गायब झाला, तो स्क्रीनवर दिसायचं बंद झालं. असे पण काय काय झालेले आहेत पहिल्यांदा. बरेच असे काय काय फ्रॉड सुद्धा म्युच्युअल फंड आहेत, जे सेबी रजिस्टर्ड जे आहेत. आता त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला दाखवतील बघा, हाय रिटर्न वाले, लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप स्टॉक सुद्धा चांगले चांगले, एक 10-15 एक स्टॉक घेऊन ठेवा चांगले चांगले. तुम्हाला खरंच वाटते की बाबा खरंच याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, हा माझ्या घरादाराचं आज ना उद्या कल्याण करू शकतो. डिव्हिडंड देतात अजून काय काय. काही स्टॉक असे आहेत मजबूत डिव्हिडंड देतात. ते पर शेअर तुम्हाला 100 रुपये, 500 रुपये, 400 रुपये असे डिव्हिडंड देणार आहे. डिव्हिडंड म्हणजे कसं, कंपनीला समजा जर 6 महिन्याला, वर्षाला, 3 महिन्याला जर प्रॉफिट जर झाला, 100 रुपये जर प्रॉफिट झाला, तर ती सगळं आपल्या शेअर धारकामध्ये काय करते, वाटून टाकते इन्कम. 50 रुपये ते आपल्या कंपनीच्या फायद्यासाठी वापरते, 50 रुपये ते डिस्ट्रीब्यूट करून टाकते. काही कंपन्या असं करतात.
काही कंपन्या काय करतात, स्टॉक स्प्लिट करतात ते. समजा जर 2000चा स्टॉक जर असेल तर तुम्हाला 100 रुपयाला, 500 रुपयाला, 400 रुपयाला असं ते स्टॉक काय करतात, स्प्लिट करतात. हे असं काहीतरी माइंडमध्ये घ्या. ठीक आहे. स्टॉक असं आज ना उद्या त्याची प्राइस वाढणारच, असं नाही की त्याची प्राइस कमी कमी होईल असं काही नाही. पण ज्यावेळी मार्केट पडेल, स्टॉकची किंमत उतरेल, त्याच्यामध्ये थोडी गुंतवणूक वाढवत चाल. पण ट्रेडिंग फिडिंगची काय नादी लागू नका. एवढी स्क्रीन पाहिजे, 5 रुपयाचा होता, मी तुम्हाला घ्यायला सांगितलं. म्हणजे आज सकाळपासून मी बघतोय, बरेच दिवस झालं बघतोय, 2-3 जण आहेत अतिशय, म्हणजे तिने पूर्ण सपाटच लावलं त्या सोशल मीडियावर. तो पण असा सपाटा लावलाय की मी तुम्हाला पुट घ्यायला सांगितलं होतं, मी तुम्हाला बाईंग करायला सांगितलं होतं, मी तुम्हाला सेलिंग करायला सांगितलं होतं. 5 रुपयाचा होता, हे बघा 100 रुपयाला गेला. पण त्याची डिझाईनिंग किंवा तो खरोखरच गेला हे तुम्हाला कधी दाखवणार नाहीत. माझ्या टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन व्हा, माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हा, माझ्या फेसबुकला जॉईन व्हा. अरे कशाला, त्या लोकांचं काय वाटोळं करून गेलं जॉईन व्हायचं का? त्या लोकांचं नुकसान करायला जॉईन व्हायचं? जोपर्यंत अशा लोकांना आमच्यासारखे असे जे साथ देणारे जर भेटणार नाहीत ना, हे असेच माझत राहणार आहे. म्हणजे लोकांचं नुकसान करून तुम्ही कमाई करणार, बाकीच्यांना त्यांना का जगण्याचा अधिकार नाही. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत जाईल. सांगायचं एवढंच होतं की असं काहीतरी व्हिडिओ काहीतरी बघत आपलं उगीच लाख नॉलेज आपली कमाई करायच्यामध्ये घालू नका. ट्रेडिंग बेडिंगच्या नका नादी लागू नका. असेल तर आपली गुंतवणूक करा. आपला एक साधा 10-15 हजाराचा मोबाईल भरपूर म्हणजे बेस्ट झाला तेवढ्यासाठी. गुंतवणूक करा, चला 500, 1000, 500, 1000, महिन्याला 1000 रुपये, 2000 रुपये तर गुंतवणूक आपण करू शकतो ना. ते आपल्याला पॉसिबल आहे. तेवढे पण आपण करू शकत नाही, करू शकतो, कोणीही करू शकतो. ठीक आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.